युद्धाचं संकट संपूर्ण जगावर आहे, परंतु भारत सगळ्यात सुरक्षित देश आहे. काही प्रमाणामध्ये गॅसची टंचाई निश्चित आहे, परंतु 25 दिवसाच्या आत बुकिंग केल्यानंतर गॅस वितरित केला जातो. घरगुती गॅसला कुठेही अडचण नाही. देश संकटात असताना अशा पद्धतीच्या अफवा पसरवणं संजय राऊत यांनी बंद केलं पाहिजे. देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा देशासोबत उभं राहायचं असतं, परंतु हे विसरून संजय राऊत राजकारण करतायत आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. परंतु 140 कोटी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. संजय राऊत, तुम्ही कितीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही. गॅस वितरण प्रणाली सुधारण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकारकडनं केला जातोय आणि येत्या काही दिवसात ही परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नावाने भजन करण्याचा सल्ला संजय राऊत तुम्ही देऊ नका. तुम्हाला औरंगजेब आणि अफजल खानाच्या नावानं भजन करायला आवडतं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. युद्धाच्या काळात देखील भारत ही सर्वात सुरक्षित भूमी आहे आणि आपल्याकडे सुरळीत गॅस पुरवठा ठेवण्यासाठी रात्रंदिवस केंद्र सरकार मेहनत करते, प्रयत्न करते. असं असताना तुम्ही मोदींच्या नावानं भजन करा अशा पद्धतीचे उपदेश देण्याची गरज नाही. देशातली वेगवेगळी देवस्थानं या संकटाच्या काळामध्ये सरकारसोबत उभी आहेत. तुम्ही मात्र जाणीवपूर्वक त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु देवस्थान असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मिरच्या झोमण्याचं काही कारण नाही. संजय राऊत, तुम्हाला मिरच्या झोमतायत. तुमच्या बुडाखाली आग लागलेली आहे. ज्या पद्धतीनं जगभरामध्ये संकट असताना पाकिस्तान, बांगलादेश, इतर देशाची वाताहत झाली असताना भारत सुरक्षित का, भारतामध्ये सगळं आलबेल का, हे बघून संजय राऊत तुमच्या बुडाला आग लागलेली आहे. तुम्ही या देशामध्ये आग लावण्याचं काम करतायत आणि तुम्ही कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी जनता उभी आहेत. तुम्ही कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आग लागणार नाही. जनता या संकटाच्या काळात सरकारसोबत ठामपणे उभी आहे. तुमचा आग लावण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.